भरतार प्रमाण आम्हा नारायण तैशापुरी सर्व भावे आवडे लोभ्या धन आम्हा नारायण तैशापुरी पांडुरंगा करो प्रथम प्रथमान मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी हरिहरा परब्रह्म परमेश्वरा सद्गुरु पूर्ण अवतारा सगुण साकारा तुम्हा नमो ओम नमो जी हरिहर नंदना परमानंद आनंद घना खेळी बाळ रांगणा हृदय माझ्या तुम्हा नमो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः विठ्ठल पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशापुरी सर्व भावे आवडे लोभ्या धन आम्हा नारायण तैशापुरी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा छोटासा आणि आजच्या दिवसाचं महत्व सांगणारा अभंग आहे विठ्ठल कारण आज काय झालं 3 शिरे 6 हात 3 शिरे 6 हात दया माझा दंडवत दया माझा भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्म या पुढे या त्यातल्या त्यात मंडपात असावं बरं का लक्षात ठेवा मंडपाच्या बाहेर जर बसलं तर काय होतं माहित आहे का मंडपात बसलेल्यांची सगळी पापावर मंडपावर तरंगत असतात लक्षात ठेवा आणि ते खाली गिराईक शोधत असतात कोण आहे आपलं गिराईक सत्य बरं का हे लक्षात ठेवा असत्य काय नाही आणि या दारात आल्यानंतर आपण सर्वांनी शांत बसावं अशी अपेक्षा असते फार महत्वाचा दिवस कालचा आणि आजचा भगवान श्री गुरु दत्तात्रेयांचा जन्म हा ऋषींच्या घरी काल झाला बरं का लक्षात ठेव तुम्हा आम्ही भक्तांनी दुसऱ्या दिवशी तो जन्म साजर करायचा असतो कारण आपण यापैकी कोणच नाही संतुष्ट जे असतात त्यांना संत म्हणतात जे संसारावर रुसलेले असतात त्यांना ऋषी म्हणतात तर ज्यांनी संसारात मौन धारण केलंय त्यांना मुनी म्हणतात विठ्ठल परमार्थामध्ये बऱ्याच लोकांनी परमार्थातल्याच बऱ्याच लोकांनी जे संतांनी लिहिलेलं वाङ्मय आहे त्याचा वेगवेगळा अर्थ केलेला आहे ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे अर्थ करून ते सांगतात महाराजांना अपेक्षित वेगळंच असतं 3 शिरे 6 हात बघा नीट विचार करा
ही प्रतिकात्मक भूमी. लक्षात आलं का? रावणाला 10 तोंड होती. रावणाच्या मस्तकामध्ये 10 माणसांचे विचार होते. आलं का लक्षात? बरेच जण मला प्रश्न विचारतात, सर रावणाला 10 तोंड होती, मग रावण झोपत कसा होता? तुला 10 तोंडाचा अर्थ माहित आहे का? अगोदर सदैव होताना झोपायचा का? या कांगावर कधी होत नव्हता का? आणि या कांगावर तसं दत्त करून जाईना. ही प्रतिकात्मक रूप आहेत. आलं का लक्षात? तुम्हा आम्हाला सर्वांना कळण्यासाठी यामध्ये किती शक्ती एकत्रित झालेल्या आहेत ते कळण्यासाठी प्रतिमा निर्माण केले. आलं का लक्षात? आणि आजचा जो अवतार आहे नीट समजून घ्या सर्वांनी. आजचा जो अवतार आहे, तुम्ही आम्ही जन्म साजरा करतो बरं का? लक्षात ठेवा. का साजरा करावा? तर जसं वर्षभर हा थकलेला जीव, जसं दिवसभर आपण मोबाईल खिशात ठेवतो आणि संध्याकाळी आलं की आपण चार्जिंगला लावून देतो. आलं का लक्षात? मोबाईल नवीन नसतो, मोबाईल तोच असतो. नीट लक्ष द्या. पण कमीत कमी 2 तास त्याला चार्जिंग करतो, त्या वेळेला तो दुसऱ्या दिवशी चालतो. तसंच आहे वर्षभर थकलेला जीव, आणि त्या जीवाला पुन्हा वर्षभर चार्जिंग करण्यासाठी हे 2 तास इथं चार्जिंग होतं. लक्षात आलं का तुमचं? की जेणेकरून पुन्हा वर्षभर जीव बदलतो का? जीव तोच आहे, जसं मोबाईल तोच आहे, फक्त काय केलं? चार्जिंग केलं, की जेणेकरून तो वर्षभर पुढे चालेल. तसं कोणत्याही देवाला, बाकीचे सर्व देव बघा, आलं का लक्षात? महादेव सोडून बरं का, बाकीच्यांना सर्व अवतार कार्य आहे. अंश रूपाने अवतार कार्य, आणि त्या अवतारामध्ये प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे, आणि आजच्या अवतार कार्याचा उद्देश सगळ्यापेक्षा वेगळा आहे. रावणाला मारण्यासाठी प्रभू रामचंद्राचा अवतार, राक्षसाला मारण्यासाठी, कंस मामाला मारण्यासाठी कृष्णाचा अवतार. तसं बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडतो, दत्ताचा अवतार कुणासाठी झाला? कारण कुठं ऐकिवात तर नाही, एकमेव असा अवतार आहे. लक्षात ठेवा, ज्यांनी आपल्या शरीरामधील अहंकार नावाचा मोठ्या राक्षसाचा वध केला. त्यासाठी हा अवतार आहे आजचा. समजून घ्या. कीर्तन माझं वरवर फालतू गप्पा नसतात, आणि ज्यासाठी आपण जमलेलो आहोत त्याच्यासाठी कीर्तन असतं, मनोरंजनासाठी नाही. समोरच्या व्यक्तीचं कल्याण व्हावं त्यातून हा हेतू असतो. तसं कीर्तन हसवून बी मला करता येतं, पण हे हसवण्याचं ठिकाण नाही, मनोरंजन नाही, आत्मचिंतन आहे. विठ्ठल 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 आत्मचिंतन आहे. बर, हे तुम्ही काहीतरी सर बोलू नका. कशावर ना? तर लक्षात ठेवा, मनुष्याला मी म्हणायची सवय लागलेली, आणि जिथे मनुष्य मी म्हटला तिथे तो संपला. माझ्यामुळे हे एवढं होतंय. आलं का लक्षात? परवाच्या कीर्तनामध्ये मी बोलून गेलो, अरे तो आता जरी गेला तर तुझ्यामुळे काही राहत नाही, हा तुझा भ्रम आहे. आपण सर्वजण, तुम्ही आम्ही
भ्रमात जगतोय. वास्तविक पाहता तुम्ही आणि ब्रह्म आहे. ब्रह्म वेगळा आणि भ्रम वेगळा. माया म्हणजे भ्रम आहे आणि त्या मायामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण गुंतून गेलेलो आहात. मुक्त होता पै बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. हे माझं माझं म्हणल्यामुळं अहंकार अंगी झालाय. नाथ महाराजांनी बर का आपल्या आरतीमध्ये श्री दत्तात्रेयांच्या आरतीमध्ये मी तूपणाची झाली गोळवण. मी तूपण आरती म्हणू नका नुसती. आलं का लक्षात? भगवंत जाणून घ्या. आलं का लक्षात? महाराज बऱ्याच जणांचा माग उभा राहिलेले पुढे या बसा इकडं. विठाल विठाल भगवान रामचंद्र प्रभू श्रीकृष्ण हे सगळे अवतार आम्हाला मान्य आहेत. आम्हाला ते दिसते प्रत्येकामध्ये दिसते. परंतु हा अवतार जाणायचा आहे. काय करायचं आहे? जाणायचं आहे. आरती म्हणा. काय आरतीचं पहिलं चरण? त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त. हा जाना पाहणा आहे. जाणायचा आहे तो. सत्व रज तम अत्री ऋषींच्या अत्री म्हणजे त्रिगुण रहित. म्हणजे नाही आणि त्रि सत्व रज तम या गुणरहित असे अत्री ऋषी आणि त्यांच्या पत्नी कर्दम ऋषीची मुलगी काय नाव आहेत पहा. अनुसया आणि असूया. असूया या शब्दाचा अर्थ आहे मत्सर द्वेष आणि आशा दोघांच्या. लक्ष द्या व्यवस्थित. हे बाकीचे कीर्तनकार वेगळं सांगतात. त्यांनी जे ऐकलेलं आहे ते सांगतात. असं कुठल्याही संतांना म्हणायचं नाहीये. नीट लक्ष द्या. जसे ते शब्द बोलतात वाच्यार्थ परमार्थामध्ये चालत नाही. परमार्थामध्ये लक्षणार्थ फार महत्वाचा असतो. बऱ्याच जणाला असं वाटेल बरं का आता 6 वाजले फुलं वाटून. प्रभूंचा जन्म कालच झालेला आहे. त्यामुळं तिथून पुढे आपण भाविक भक्त केव्हाही प्रभूचा जन्म साजरा करू शकतो. महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. आणि आपली तेवढी तुमची आमची तेवढी लायकी नाही की कालचा जन्म आपण काल साजरा करावा. ते तिथं गाणगापुरात मंदिरामध्ये आपण ऋषी नाहीये. संसारी लोक आहे तुम्ही. आम्ही आपली दत्त जयंती दुसऱ्या दिवशी असते. मग हा अवतार जो आहे तो अवतार झाला कसा? सर्वजण सांगतेत नारद महर्षी हे परमार्थामध्ये कळ लावणारे म्हणून मोठे संत
म्हणतात. बर, हा सगळा जो विस्तार आहे त्याला केवळ कारण नारद महर्षी आहेत. विठ्ठल आणि ते गेलेले बी नाहीत, जन्मलेले बी नाहीत, अनंत कालपर्यंत जिवंत आहेत. हे घराघरात आहेत बरं का. आलं का लक्षात? कळ लावणे याचा अर्थ लक्षात येत आहे का तुमच्या? स्वतःची जाणीव करून देणे. कळ लावल्याशिवाय हे उत्पन्न होत नाही. कळ लावणे म्हणजे काय? मोठ्या भावाचं लग्न झाले, तो गावात फिरता फिरता नारद महर्षी येतात समोरनं. नारदाचं रूप बघा. ती काय आहे, धाकट्या भावाचं वय 27 वर्ष झालं, त्याला काय गावात वळू बिळू सोडणार आहेस का? लगेच बिगीन करतोयस त्याच. कळ लावणारे नारद महर्षी प्रत्येक जीवाजीवात कसे भरून पुरले. आलं का लक्षात? आणि कळ लावल्यामुळे हा विस्तार आहे बरं का. आईच्या अंतकरणामध्ये कळ लावली जाते, बापाच्या अंतकरणामध्ये कळ लावली जाते. मुलगा लग्ना योग्य झालेला याचं लग्न केलं पाहिजे. हे कळ लावणारी अदृश्य शक्ती म्हणजे नारद महर्षी. विठ्ठल तुम्ही म्हणाल पूर्वीच नारद महर्षी होते कळ लावायला, आता कुठं आहेत कळ लावायला? ते नारद महर्षी प्रत्येकाच्या घरात आहेत. पाऊल बाहेर ठेवला की नारद महर्षी आहेत. तसे नारद महर्षींनी मृत्यू लोकाची स्वारी करून वैकुंठ गमनामध्ये, वैकुंठामध्ये ज्या वेळेला गेले त्यावेळेला कशी काय हाल हवा चालली. म्हणून सहज घरातली हाल हवा विचारायची म्हणल्यानंतर हे सगळे ब्रह्मा विष्णू महेश, जसं तुम्ही आम्ही एकत्रित 4 कुटुंब येऊन एखादा सण साजरा करतो, उत्सव साजरा करतो, बर्थडे साजरा करतो, तशा पद्धतीनं कार्तिक स्वामींचा बरं का हे एकत्र का आले होते? वाढदिवस असेल, काहीतरी विधी असेल म्हणून ब्रह्मा विष्णू महेश सहकुटुंब सहपरिवार तिथं आले होते. आणि कसं काय चाललंय म्हणून सहज आपली नजर फिरवली. मग या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी माता सरस्वती, पार्वती आणि लक्ष्मी नटून, नारदा आमच्यापेक्षा तुला कोण सुंदर दिसतं का रे? आमच्या इतकं कोण पातिव्रत्य कोण आहे का रे? नारद मान खाली म्हणतो तुम्ही काहीच नाही. तुमच्यापेक्षा महान पतिव्रता आहे अनुसया माता. काय बोलतोय म्हणजे? हो, तिच्यासारखी पतिव्रता स्त्री नाही. मग आता स्त्रियांना हे असलं चालेल का? सांगा बरोबर. तुम्ही थोडस बरं का, तुम्ही आम्ही संसारी आहे, तुम्ही फक्त तुमच्या बायकोच्या तोंडावर दुसऱ्या स्त्रीची फक्त स्तुती करून बघा. काय प्रसाद मिळतोय तो अनुभव मला उद्या येऊन सांगा. विठ्ठल लगेच बोलून घेतलं. हो इकडे काय म्हणते ते? काय ती अनुसया आमच्यापेक्षा महान पतिव्रता? हो, मग चांगली गोष्ट आहे. आपण सगळेजण भेटायला गेलो पाहिजे, तिचं अभिनंदन केलं पाहिजे. परंतु स्त्री मत्सर फार म्हणले तुम्हाला नवऱ्याला अक्कल नसते. तेव्हापासून प्रथा निघाली बघा. बायका प्रत्येकाला म्हणतात, प्रत्येक नवऱ्याला तुम्हाला काय कळत नाही, अक्कल नाही, गप्प बसा. हे आताच नाही, ध्यानात आलं पूर्वीपासून. आता ती फक्त समोर येऊन म्हणत नाही. मग मी तर कुठं समोर येऊन म्हणायला लागलो? देवाचं हे आलं का लक्षात? तुम्ही गप्प बसा म्हणजे तुम्हाला काय कळत नाही. मग आता काय तुमचा विचार? काय काय नाही म्हणलं तिचं पातिव्रत्य काय झालं पाहिजे? बंगलं पाहिजे. मग
तुम्ही तिच्या घरी जाऊन निवस्त्र तिला होऊन नग्न होऊन भोजन मागा. आणि आमचे कीर्तनकार इथं एवढा मूर्खपणा करतात, खोटं नाही सांगत, वाईट वाटतं या गोष्टीचं मला. कोण बी कीर्तन करायला लागले हो अलीकडे, लय वाईट अवस्था आहे. नग्न या शब्दाचा अर्थ आहे, त्याचा विग्रह असा आहे, न अग्नी, अग्नी न दिलेलं भोजन मागा. नीट लक्ष द्या. परमार्थामध्ये उभं वेड्यासर एवढ्या भगवंताची आधी माया शक्ती एवढी तुमच्या आमच्यासारखी फालतू समजता का? अहो ती आधी माया शक्ती आहे. एवढ्या अहो आजकालची स्त्री, कोणती स्त्री यामध्ये म्हणेल तेवढं मला सांगा. ओ तुम्ही एक काम करा, त्या घरी जावा आणि त्या घरी जाऊन समोरच्या स्त्रीला म्हणावं नग्न होऊन मला जेवण वाढ. काय बावळटासारखे तुम्ही कीर्तनकार आहात, तुमच्याकडे काय आदर्श घ्यावा. मी सोडत नसतो कोणाला. देण्यात आलं सत्य बोले माझी वाचा, जीव गेला तरी चालेल, पण सत्य आहे ते सांगणार, जे अपेक्षित आहे संतांना, जे अपेक्षित आहे ते सांगणार. नका ना समाज बिघडवू. निवस्त्र याचा अर्थ असा लक्षात ठेवा, 3.5 हाताचा देह आहे. किती हाताचा आहे? 3.5. निवस्त्र होऊन भोजन वाडा याचा अर्थ असा आहे की देह आसक्ती पूर्णपणे नाहीशी करून आम्हाला भोजन वाढ. अरे तुम्हाला सांगायला वाटत कसं काय नाही? अनुसयाला निवस्त्र नग्न अवस्थेत तुम्ही आम्हाला भोजन द्या. लाजाबिजा वाटू द्या जरा. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला असं सांगू शकेल? कल्पना करा, तुम्ही मनामध्ये तुम्ही कल्पना करा. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला, माता भगिनीनो तुम्ही सांगू शकाल असं? कल्पना करा बरोबर. आपले पती दुसऱ्या घरी लावायचे आणि त्यांना म्हणायचं समोरची स्त्री नग्न करून तुम्ही तिच्या हातून जेवून या. हा विचार करता तुम्ही? ही संस्कृती आपली भारतीय संस्कृती. कुणीकडे चाललाय आपला भारत? तुम्हाला मनोरंजन असलं ना की तुम्हाला कीर्तन बरी वाटतात. आलं का लक्ष? कथा आहे, पुराण आहे, परंतु अत्री आणि अनुसया जिच्या अंतकरणात थोडाही द्वेष नाही अशी ती अनुसूया. आणि त्रिगुण रहित अत्री महर्षी यांच्या पोटी. आलं का लक्षात तुमच्या? मग ती 3 मस्तक का? फार मोठं चिंतन आहे, लक्षात ठेवा. चिंतनाचा विषय हा. आल्यानंतर सांगितले काम, हुकूम एकदा सुटला की निघाले. काय विशेष आहे बघा, काय अधिकार आहे त्या महान पतिव्रतेचा. देवाला भिकारी व्हावं लागलो. काय आदिमाया शक्तीचा अधिकार आहे. भिक्षुक म्हणून जावं लागलं, लक्षात ठेवा. भिक्षाम देही म्हणावं लागलं. मध्यानाची वेळ होती. कितीची वेळ? मध्यानाची वेळ. अनुसया माता आतून बाहेर आल्या आणि पाहिलं 3 जण भिक्षुक समोर आहेत. यांना भिक्षा देणं आपलं कर्तव्य आहे. परंतु त्यांनी सांगितलं आम्हाला भोजन द्या. आणि कसलं भोजन द्या? कसल्या अवस्थेतील भोजन द्या? तर
नग्न अवस्थेतील भोजन द्या, याचा अर्थ असा आहे, लक्षात ठेवा. त्या भोजनाला अग्नी नको, ना अग्नी. आणि थोडासा अनुसूयेच्या देहात थोडासा द्वेष राहिलेला दिसला त्रैमूर्तींना. लक्षात आलं का? तो दोष सुद्धा माझ्या भक्ताचा गेला पाहिजे. म्हणून या 3.5 हाताच्या देहावर किती आसक्ती आहे, ती आसक्ती सुटलेली आहे का? तुमची आमची सुटलेली नाही, पण अनुसया मातेची सुटलेली आहे का? म्हणून निवस्त्र, शरीराला वस्त्र किती लागतं? 3.5 हात. निवस्त्र म्हणजे लहान बाळाला जन्म झालेला कळतं का हो? मी कुठल्या जातीचा आहे, मी पुरुष आहे का मी स्त्री आहे, कळतं का त्याला? नाही ना. अशा अवस्थेमध्ये आम्हाला होऊन जेवण द्या. मग तशी अवस्था जर तुमची असेल तर तुम्हालाही माझ्यासारखीच अवस्था प्राप्त करावी लागेल. मला बाळातनी खेळायचं आहे म्हणल्यानंतर माझ्यासारखीच बाळं पाहिजेत ना. लक्षात आलं का तुमच्या? आता इथं जरा थोडस वेगळ्या पद्धतीनं ती पटवून देतात महाराज लोक आमची, पण तसं नाही केलं. मग आज जातात, पती तर घरात नाहीत. अत्रि महर्षी तपश्चर्या, तरीही घरामध्ये गेले आणि पादुका होत्या त्यांच्या, तिथे तीर्थ होतं, ते तीर्थ घेतलं. लक्षात ठेवा, ते तीर्थ काय हरकत नाही म्हणले तुम्हाला, निवस्त्र होऊन मी भोजन देणार, नग्न भोजन तुम्हाला देणार. पण माझी एक अट आहे, हे तीर्थ तुम्हाला प्यावं लागेल. आलं का लक्षात? त्यातलं 1 चमचा तीर्थ दिलं तिघांना, क्या क्या करून वरडायला लागली. आलं का लक्षात? आणि उरलेलं शिंपडलं. ध्यानात आलं का तुमच्या? 3 बाळ झाली. आणि मग त्या बाळांना लक्षात ठेवा, तो दिवस हा कालचा होता. आहे का आपल्याकडे ती क्षमता? नाही ना, स्त्रीकडे नाही ना, पुरुषाकडे नाही ना. कालचा दिवस तो. मग पुन्हा खूप तिथून पुढे जरा उरकत घेतो मी. आलं का लक्षात? तिथून पुढे खूप मोठी कथा ही, त्याला 3-3.5 तास लागतात. मग त्या 3 जण कुठे गेलेत? आणखीन आले नाहीत. एक रात्र ओलडून गेली तरी आले नाहीत. अत्रि ऋषी येऊन पाहतात सायंकाळी, बर का, 5च्या पुढे, तर 3 बाळ कुठं? पाळण्यामध्ये. आता नीट लक्ष द्या, अत्रि ऋषीच्या पुढे आपली आबरू जाऊ नये म्हणून त्या 3 बाळांनी काय केलं, जे वर पांघरून टाकलं होतं ना, ते तोंडावर घेतलं. ऋषींच्या पुढे आपली आबरू जाऊ नये म्हणून. लहान मुल तुम्ही कधीही बघा, किती बी तोंडावरचं पांघरून काढा, ते असं धरतं, चिमटीतून तोंडावर ओढून घेत. लहान मुलाचं नीट तुम्ही निरीक्षण करा. पण किती वर्षापर्यंत? 2 वर्षापर्यंत. मी अगोदरच्या कीर्तनात ते सांगून गेलोय. ते आल्यानंतर अत्रि ऋषींनी पाहिल्यानंतर हे सांगितली सगळी कहाणी अशी. कडाक्ष बुद्धीनी, लक्षात ठेवा, न्याहाळलं तर सांगितलं, अरे हे तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहे. बघू यांचा तोंड. आलं का लक्ष? ओढते ते खाली. आता ना विलास दादा, तिने एकत्रित दिसल्यानंतर तोपर्यंत या 3 जण हजर.
आमचे पती इथं आले होते. कुठे आहेत तू? कुठं जाऊन ठेवलेत पती? हो भिक्षुक म्हणून आम्हीच पाठवले. हा ते भिक्षुक वय ते पाळण्यात झोपवले. आमचे पती आहेत. तुमचे आहेत पती? किती अहंकार बघा. आमचे पती आहेत ते तुमचे पती आहेत. घ्या ओळखून कोणाचा कोण आहे तेवढं बघा. अहो शेवटी त्या पतिव्रतेला शरण आल्या. आलं का लक्षात? आणि ते राहिलेलं चरण तीर्थ जेव्हा पुढं शिंपडलं तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश. इतकी पतिव्रतेची ताकद असते बरं का, लक्षात ठेवा. आणि तुम्ही म्हणाल हे काय विशेष आहे का? आपल्याला काय तसं होता येणार नाही का? प्रत्येक संसारी स्त्री ही पतिव्रताच आहे. अपवादात्मकचा विचार करायचा नाही. असं कुणी समजता कामा नाही आपण पतिव्रता नाही म्हणून. देण्यात आलं आपण आपल्या पतीची सेवा करतो म्हणजे आपला तो अधिकार आहे असं म्हणायचे कारण नाही. अरे अनुसय माता काय अधिकार? तुम्ही बी त्याच अधिकाराचा आहात. फक्त केव्हा आपल्या गळ्यात 2 तोळ्याचा आहे, शेजारणीच्या गळ्यात 3 तोळ्याचं दिसल्यानंतर नाराज नाही झाला तर आलं का? हा अशा अनुसूया आणि अत्री ऋषींच्या पोटी आलेले सांगण्यासारखं भरपूर आहे. तेवढा वेळ नाही आपल्याकडे. सर्व लहान मुलं वगैरे असतात तर सर्वांना फुलं वाटा. अगोदर फुलं वाटा सर्वांना. विनेकराला द्या. विनेकराला महाराजांनी मी पुढं भजन म्हणतोय. फुलं वाटेपर्यंत सर्वांनी पाठीमाग म्हणायचं ते लक्षात ठेवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ हाताने टाळी मुखांना. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
तेव्हा भगवंताला फुलं वाहताना अशा पद्धतीनं वाहायची असतात. आलं का लक्षात? अशी कधीही टाकायची नाही. ज्यांना ठेवा काही म्हणजे आपल्या हातून सहजासहजी पाप कसं घडत जातं ते सांगतोय. माझ्या मते सर्वांना फुलं मिळालेत का? दिलेत का सर्वांना फुलं? पाठीमागं फुलं मिळालेत का सर्वांना? उठून उभा राहा सर्वांनी. गजर झाल्यानंतर लक्षात ठेवा फुलं तिथून टाकायची नाहीत. पुढे या, इथं मूर्ती जवळ या. आलं का लक्षात? आणि प्रत्येकाने फुलं ही मूर्तीच्या जवळ व्हायची. गडबड करू नका.